करायची. मग विचारच करत राहिला. तर हनुमंत म्हणतात शांत बसलेलं बरं. मग ते सगळं संपूर्ण शरीर गडबडते ना. मग काय केलं पाहिजे की मला आता इथं सगळं समर्पण करायचं. कसं? तर खरंच आहे परमेश्वरा, मी यायच्या अगोदर तुम्ही सगळी सोय केली. बरोबर आहे, आकार तुम्ही पहिलेच बनवले आणि आत्मा तर तुम्ही स्वयं आहेच. तुम्हीच तर मामी होऊन मला छळताय, तुम्हीच तर मामा होऊन मला जवळ घेताय, तुम्हीच आजी होऊन ओरडताय, तुम्हीच मामा. असं काय आलं की आत्माच अनंत रूपाने माझ्या यायच्या अगोदर झालं. मग आता जर ज्याने मला यायच्या अगोदर सुताराची निर्मिती केली, पाळणा बनवून दिला, कान फुकायला आत्या दिली, बामण लिहिलं, स्क्रिप्ट लिहायला, पाहुणे रावळे आले जेवाय खायला, माझे कर्माचे भाऊ, मग सगळी जर निर्मिती मी यायच्या अगोदर होणार होती, मग इथून पण पुढे त्याला काळजी नाही करतोय ना. तो विश्वास असण्याला गरजेचा आहे. जर विश्वास काढला ना, उपयोग काहीच नाही. कारण परीक्षा असते ना आमची श्रद्धा आणि विश्वासची. म्हणजे श्रद्धा तुझी साकारावर आहे का? जर तुमची साकारावर श्रद्धा नसन तर तुम्ही निराकार शक्तीवर काय विश्वास ठेवा? मेन म्हणजे जो ज्ञान देतो त्याच्यावर श्रद्धा असावी. साकारावरती श्रद्धा आहे. मला त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. श्रद्धाचा अर्थ खूप 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 गहराई आहे. मला त्यांच्यावर खूप खूप श्रद्धा आहे. किती मग संकट आलं तर नष्ट होता कामा नाही. विश्वास डगमगतो, पण श्रद्धा जर भक्कम असेल ना, किती होऊ दे संकट. आणि माझी श्रद्धा, माझ्याकडे तितके अनुभव आहे. मग मी अनुभवाची श्रद्धा ठेवून किती माझ्या जीवनात विश्वासाचे काही पण प्रकार होते, मी घाबरणार नाही. मला विश्वास आहे माझा भगवान त्यांना माझ्या श्रद्धेने दावले सगळं राहणार. तर ज्याने मला जन्माला यायच्या अगोदर ज्याने सगळी व्यवस्था केली, मला काय मोठं होतं की माझ्या अर्धा प्रवास असा जाणार आहे, अर्धा प्रवासात गुरु असणार आहे. मग गुरु जर माझा बोट धरणार असेल तर पुढचा प्रवास चांगला नाही होणार. अर्धा प्रवास पण निराकारातून झाला. मग कोणतर होती ना ऊर्जा. जसं आता मी इथं बसलेली, मग अजून काय काय नाही आले माझे, माझं ध्यान आहे ना, अजून कोण येणार आहे ज्यांना माहित पण नाही मी आले. पण मी पण शिष्य शोधते ना, मी पण विद्यार्थी शोधते ना छोटे. मला पण ऍडमिशन आहे गुरु पौर्णिमेला. मग मी पण आता बघणार आहे बाबा, असा भक्त पाहिजे मला, पण उत्तम गुणाचा चांगला पाहिजे ना, शिकणारा पाहिजे. तर मी पण आता विद्यार्थी शोधते ना. त्या विद्यार्थ्याला माहितीये का की मी इथं त्याला शोधते, मला ऍडमिशन माझ्या शाळेत माहिती का? तर कुणालाच माहित नाही, पण मी शोधत आहे ना. मग मी चालवत आहे ना, त्याला कुठं माहिती आहे? मग आपल्याला चालवणारी कोणती अदृश्य शक्ती होती ना. मग तिला जर हा प्रवास अदृश्यपणातून आला तर आज आपल्यामध्ये दृश्य रूपाने आहे ना. मग जो आज आपल्याला साकारात भेटलाय तो तर आता आपल्याला कायमस्वरूप झाला बोट धरून. आपलं काम आहे बोट धरणे. मग जो अर्धा प्रवास आपण अहंकारात केला, अज्ञानात केला, मग आता तर आपल्या जीवनात आई आलेली आहे बोट धरून. आपल्याला आईवर संशय, कोण नसताना आपण एवढा प्रवास केला. आणि आज आपल्या जीवनात साकार असताना संशय, साकार असताना विश्वास कमी. मग तर भगवान म्हणतात काय उपयोग नाही. कारण साकार बाळाला आई नाहीये तर ते बाळ जगत. बाळाची आई असलेलं बाळ जगणार नाही. एक बाळाची आई नसली तर ते बाळ जगते. आणि ज्याची आई असेल ते बाळाला काळजी करावी. वैष्णवीचं बाळ जगतं का नाही? मग आमचं नाही जगायचं, जगणार ना. आम्ही असताना आमची बाळा अनाथ होतील का? जर ते बाळाला निराकार सोडत नाही, 4 लोकांच्या स्वरूपात त्याला सांभाळतोय, तर परमेश्वर जर आई नसताना त्या लेकराला सांभाळतोय, मग आई असताना ते आई नव्हती सांभाळत. आमचा विश्वास पाहिजे ना की मला सुद्धा कोणतरी सांभाळत होतं ना. आता मला सांभाळणारी माझी आई असताना, आई असताना संशय. आई मला तूप पाजेल का नाही, काय नाही. आई मला कपडे घेईल का नाही. अरे ज्या बाळाची आई गेली तर ते बाळाला आंघोळ सुद्धा चालली, त्याला दूध पाजायचं चाललंय, त्याला काय खायला पाहिजे, त्याला डॉक्टरकडे न्यायचे की नाही, त्या कुठं दाखवायचं, त्याला गारठा भरण का. त्या बाळाची जर आई नसताना त्याची एवढे भगवंतानी आया तरुण केवण ठेवलेली आहे, तर ते एक आई नसताना ते बाळ संगोपन त्याचं चाललेलं आहे. मग जर एखाद्या मुलाची आई असताना ते असं म्हणून चालेल का त्या बाळाला कोण? मग ज्याच्या जीवनात गुरु नव्हता तरी तो सांभाळत होता निराकार, तेव्हा निराकार सांभाळत होता. आणि आता आपल्या जीवनात जर गुरु आई आली असेल तर ती सांभाळणार नाही. पण तिथं जर आपण संशयाचा द्वैत निर्माण केलं, काय माहिती बाई कसं व्हायचं, असं व्हायचं, तसं व्हायचं, मग तरी संशय घेतला. संशय घेतला. विश्वास पाहिजे होता. मी आज त्या विश्वासाच्या जोरावर आहे. काय तर करतो कोण? निराकार. माझ्या गुरुने काय सांगितलं? निराकार को सगळं समर्पण करतो.
असं गुरुने सांगितलं की मला धरत नसतं. गुरुने आम्हाला निराकाराशी जोडलेले. पण जर तीच शक्ती माझ्यासाठी साकार नसती झाली तर मला काही कळलं असतं का निराकार? मग मला कोण काल सांभाळत होतं? निराकार. मध्ये ते आले माझ्या जीवनात, त्यांनी काय सांगितलं, निराकार से जुडे राहू. मग ते परत अदृश्य झाले, त्यांचं काम केलं ना. आता आमचं काम काय? त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी की आई तू आली नसती ना तर निराकार परमेश्वराची भेटच झाली नसते. त्यांचा फक्त आभारच व्यक्त करायचा ना. तुम्ही ना भेटलेले नसते, हे कळलंच नसतं. तुम्ही भेटले नसते, हे कळलंच नसतं. तुमचे खूप 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 सत आभार. काय साकाराचा धन्यवाद, आभार व्यक्त करायचा आहे. आणि निराकाराला की देवा परमेश्वरा की कोणत्याही जीवाला काळजी कशाला करताय हो? काळजी करू नका. एक जर बाळ मेलेले आईचं बाळ पाठीमागे राहू शकतं, तर आपल्या तर जीवनात म्हणजे एक निराकार आणि हा साकार आहे. तर आपण निराकार आपल्याला म्हणजे सांभाळत होता म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. मग तिनं निराकारण काय केलं, आपल्याला आधीन केलं कुणाच्या तरी, साकाराच्या आधीन केलं. मनात तो रक्षा करणार का? पण आपण अजून बामणं बघायची, तंत्रमंत्र बघायचं. मग जावा ना. मग तिथं काय होईल ते जात राहील पण जात होणार नाही का? तर निराकार तिथं अनुभव येऊनच देणार. मग परत म्हणायचं काय बाय अनुभवच येत नाही असं कसं? कारण परमेश्वर होऊन देणार नाही. आपला जीव चुकीच्या मार्गाला जाऊ नये. कली मस्त डोक्यात घालणार, अनुभव आहे ना तिथे जाऊ करायला. बघा ते सगळं सांगणार हो. पण ते नष्ट कोणी करायचं? आपण करायचं का ते बामन करून देणार आहे, का तांत्रिक करून देणार आहे? आपला काटा आपण जेवढा काढू शकतो दुसरा काढून काय? दुसरा काढताना त्याला वेदना होतील का? पण आपण वेदना अनुभवत ते हळूहळू काट्या काढणार आहे. सण होईल तसं. मग असाच आपल्या संसारात सुद्धा आपण सण होईल तसंच प्रवास पुढचा न्यायचा. कारण आपण दुसऱ्याचा आधार घेतला तर आपलं तनही जाणार, मनही जाणार आणि धनही